बॉन्जोर, गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ फ्रान्स. तर जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही पॅरिस एक्सप्लोअर केलं, आयफेल टॉवर एक्सप्लोअर केलं, डिझनीलँड एक्सप्लोअर केलं. तर यानंतर आता आज आहे आमचा फ्रान्समध्ये 4th डे आणि आज आम्ही चाललेलो आहे नीस विलेला. नीस विले जर तुम्हाला माहिती असेल तर ते साऊथ ऑफ द फ्रान्सला आहे. सो यस, वी आर रेडी फॉर द डे. लेट्स एक्सप्लोअर द नीस. आता आमची 9 वाजता ट्रेन आहे. मस्त आम्ही आता ब्रेकफास्ट करत आहे. सध्या ब्रेकफास्ट झाला की वी विल कॅच द ट्रेन अँड लिव्ह फॉर द नीस. सो वी आर लिव्हिंग दिस सेंट पॉल दे क्लाउड एरिया जिथं आम्ही राहत होतो. खूप भारी एरिया होता एकदम. हा एरिया सोडून जाऊच वाटत नाही. 3 दिवस इथं असं घर असल्यासारखंच वाटत होतं संजना. सो वी आर लिव्हिंग दिस नाव, गोइंग टू कॅच अ मेट्रो टू गरे दे लिऑन, जिथून आमची नीसला जाणारी ट्रेन असणार आहे. सो आफ्टर 3 days इन पॅरिस आम्हाला आता ऑलमोस्ट मेट्रोचे सगळे स्टॉप्स पाडत आलेले आहेत. सो फायनली ट्रेन स्टार्टेड आणि आम्ही चाललेलो. बाहेरचा व्ह्यू बघा, सगळे व्हीटचे फार्म आहेत जे इथं गहू, कारण इथं ब्रेडशिवाय तर काय दुसरं काय चालतच नाही. सो इट्स ऑल व्हीट फार्मिंग एव्हरीवेअर, यू कॅन सी. आणि दिस इज हाऊ फास्ट बुलेट ट्रेन इज. टोटल 700 का 750 किलोमीटर अंतर आहे. ती फक्त ही ट्रेन 6 तासात जाते. सो वी विल बी इन नीस बाय 3 PM. या ट्रेनमध्ये अजून एक मजा सांगू तर इथं अख्खं एक रेस्टॉरंट आहे लिटरली. त्यामध्ये तुम्ही खाऊ शकता काही. विथ दिस स्टनिंग व्ह्यू, हॅविंग अवर लंच इन द ट्रेन लाईक दिस. हा समजा ना, जस्ट विथ द ब्युटिफुल व्ह्यू ऑफ व्हीट फार्म्स. आम्ही साऊथ फ्रान्समध्ये एंटर जस्ट केलेला आहे आणि दॅट इज द व्ह्यू राईट नाव. आय गेस ते नीस आहे, तिथले आहे ते. आता आम्ही सो वी आर फायनली इन द नीस. ओके, तर आता इथून आम्ही पहिला तर हॉटेलला जाणार आहे. आता हॉटेलला जाण्यासाठी इथं पहिला आम्हाला ट्रान्सपोर्ट शोधायचं आहे की काय एक्झॅक्टली वर्क करतो आहे संजना. सो इट्स स्टील डे टुडे. आज काय आमचं जास्त काय प्लॅन्स नाहीत. तर आम्ही बेसिक जे नीसचं विलेज आहे, जे नीस सिटी आहे ते एक्सप्लोअर करणार आहे. काय वेगळंच सिटी आहे खरं ही. या आता हे ट्रॅम्प्स आहेत. या ट्रॅम्प्समध्ये बसताना तुम्हाला एक कार्ड तिथं म्हणजे शो करून डिस्प्लेला हे घ्यावं लागतं. तर लिटरली इथं चेकिंग करायसाठी पण कोण नाही आहेत की बाबा तुम्ही कार्ड हे करताय का नाही. लोक इतके सगळे इथले डिसिप्लिन्ड आहेत. तर रिअली इट मेक अ बिग डिफरन्स फॉर अस अँड या गोष्टी अशा शिकण्यासारख्या आहेत. तर नीसमध्ये लोकलमध्ये ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तुम्हाला फिरायचं वगैरे असेल तर इथं ट्रॅम्प्स आहेत अशा. तर त्यासाठी आम्हाला वाटलं की पॅरिसचं जे मेट्रोचं कार्ड असेल तर चालेल. तर नाही, इथं येऊन तुम्हाला वेगळं त्याचं कार्ड काढावं लागतं. त्या कार्डने तुम्हाला पर ट्रिप आहे गेस काय तर 1.7 euro पर ट्रिप. कुठेही जावं तुम्ही मग नीसमध्ये 1.7 फॉर 1 ट्रिप, कारण याची कनेक्टिव्हिटी पूर्ण सिटीमधून आहे. ओके, सो दिस इज द हॉटेल वी आर स्टेईंग टू नाईट, लाईक फॉर द 3 days, नॉट टू नाईट. आणि हे आहे आमची नीसची रूम. तर फ्रान्समधल्या सगळ्याच रूम बारक्याच असतात, जे की आपल्याला माहिती आहे. विथ गुड रेसिडेन्शियल व्ह्यूज. तर नीसची काय तर वेगळीच वाईब आहे ॲक्च्युली. पॅरिसपेक्षा फील ऑब्वियसली वेगळा आहेच, पण जरा इटलीचा टच आहे. तर तुम्ही विचाराल की आम्ही नीसला का आलेलो आहे. तर आम्ही आता आमचा उद्याचा प्लॅन आहे. आता उद्या आम्ही चाललेलो आहे मोनॅकोला, विच इज द वर्ल्ड्स लाईक मोस्ट रिचेस्ट कंट्री अँड मोस्ट डेन्स पॉप्युलेटेड कंट्री. आणि त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डेला जाणार आहे कान्सला, जिथे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतात, रेड कार्पेट वगैरे तुम्ही ऐकलं असेल. तर हा आहे व्ह्यू इथला. बॅक साईडला पूर्ण माउंटन्सच्या एंडपर्यंत रो हाऊसेस, बंगलोज आहेत सगळ्यांचे. आणि बेटर दॅन पॅरिस, इथं सगळ्यांचे असे स्वतःचे असे बंगलोज, विलाज आहेत मॅक्सिममली. आणि लोक पण खूप छान आहेत. पॅरिसमध्ये कोण स्वतःहून येऊन बोलतच नव्हतं. आता आम्ही जस्ट फोटो काढायसाठी थोडं स्ट्रगल होत होता आम्हाला कॅमेरा वगैरे ठेवायला. लगेच एक जण आला, फोटो काढून दिला. म्हणजे पीपल आर हिअर आर रिअली नाईस. पीपल इन नीस हेट वर्किंग. इथे लोक फक्त टाईम स्पेंड करायला येतात आणि नीसमध्ये कोणतीही कमर्शियल गोष्ट नाही आहे एक्सेप्ट द कॅफेज. आणि या आहेत ओल्ड नीसच्या
स्ट्रीट्स, ज्याच्या लोकल मार्केट्स खूपच फेमस आहेत. तिथे तुम्हाला खूप डिलिशियस असे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅफेज बघायला भेटतात. अरे भाई साहब, हे घरं बघा यांची, जस्ट बीचच्या एक्झॅक्ट समोर, आणि ते पण या व्ह्यू सोबत. सो वी आर ऑन द वे टू अ सिनिक डिनर. लेट्स गो. काय खरं ते पॅरिसमध्ये गर्दी होती आणि इथं कसलं शांत आहे सगळं. लिटरली देर इज अ नो लाईन फॉर नथिंग. पॅरिसमध्ये लिटरली स्टेअर्स चढायला, स्टेअर्स उतरायला, एक्झिट करायला सुद्धा लाईन सगळ्या ठिकाणी. तर डिनर करताना आमच्या बायकोने वॉर्निंग दिली होती की व्लॉगिंग करायची नाही. सो वी जस्ट एंडेड आवर डे विथ ब्युटिफुल फोटोज अँड अ सिनिक डिनर. Bonjour guys, good morning. So it's second day in Nice. तर आज आम्ही चाललेलो आहे मोनॅकोला. आता जस्ट आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि ब्रेकफास्टवरनं मला एक लक्षात आली गोष्ट, व्हेजवाल्यांसाठी तर काय ऑप्शनच नाही आहे. जस्ट ते क्रॉसेंट, ते त्याच्यामध्ये काय शुगर एवढी काय नसते, पण बाकी तुम्ही जर सगळे ऑप्शन्स बघितले, सगळ्यामध्ये इतकी शुगर असते की दुपारपर्यंत तर अशी गुंगी येते, आता कुठं तर जाऊन झोप वाटते असं. कारण आपल्या इंडियन्सला सवय आहे म्हणजे एकदम हेल्दी ब्रेकफास्टची. तर मोनॅकोला जायच्या आधी आम्ही आता ईज विलेजला चाललेलो आहे. ईज विलेज जर तुम्हाला माहिती नसेल तर ते एक प्लेटायू आहे जिथून पूर्ण नीस आणि मोनॅकोचा थोडा व्ह्यू दिसतो. सो ॲक्च्युली प्लॅन असा होता, आम्ही एका टूर कंपनीकडून जाणार होतो, पण त्यांचं टायमिंग दुपारी 2 वाजताचं होतं, जे की फक्त काय तर 3-4 तासच तिथं आपल्याला मिळाले असते. मग तसं काय पॉईंटच नाही जाण्यात की जाणं आणि लवकर गडबडीत जाऊन येणं. त्यापेक्षा आम्ही डिसाईड केलं की नको, ते टूर एजन्सीचा आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि मग वी आर गोईंग बाय आवर सेल्फ, सो वी कॅन हॅव द रेस्ट ऑफ द डे इन मोनॅको. कारण मला गाड्या बघण्यात तर आज काही दिवस वेळ पुरणार नाही आहे मला. सो आम्ही फायनली आलेलो आहे ईज विलेजला. तर इथं स्पेशल काय आहे इथं आल्यावरतीच कळालं आम्हाला. इथं एक बोटॅनिकल एक्झॉटिक गार्डन आहे. सो लेट्स एक्सप्लोर इट. मी बाकी आता जस्ट पिक्चर्स वगैरे बघितले, खूप भारी दिसत आहे. सो आत्तापर्यंत जेवढं आपण आलो तिथंपर्यंत तर फ्रीमध्ये येता येत होतं, पण आता याच्यावरती जायला जे खाली तिकीट लागणार होतं आपण ते तिकीट काढून आलेलं आहे. त्यासाठी आपल्याला आता त्या एक्झॉटिक गार्डनला जाता येणार आहे. सो लेट्स एक्सप्लोर इट. फायनली आम्ही आलेलो आहे ईस्टच्या टॉपला अँड आय विल शो यू द व्ह्यू. Nice, Cannes and Monaco is known as the French Riviera, and जे ईज विलेज आहे is also known as the balcony of French Riviera, ज्यामध्ये आहे जार्डिन एक्झॉटिक, एक एक्झॉटिक असे बॉटॅनिकल गार्डन. तसेच या ईजच्या टॉपला आपल्याला विंटेज असे काही स्कल्पचर्स आणि प्लांट्स देखील बघायला भेटतात. तर हे होतं ईज विलेज. आम्हाला तर खूप मस्त वाटलं. हा व्ह्यू जो होता इट वॉज रिअली वर्थ इट. आणि याच्या टॉप व्ह्यू असून जे एक्झॉटिक गार्डन आहे, काय फोटो आलेत तिथं माझे, आय मीन आमचे. तर आता आम्ही चाललेलो आहे मोनॅको. सो फायनली मोंटे कार्लो कसिनोपाशी आलेलो आहे आम्ही. आणि आल्या आल्याच सगळ्या ठिकाणी अशा फॅन्सी कार्स आहेत. सो हे आहे कसिनो. आता आम्ही आज चाललेलो आहे. आता थोड्या वेळासाठी प्लीज फॉरगेट मी. तर आम्ही आलेलो आहे आता मोंटे कार्लोच्या कसिनोच्या आतमध्ये, म्हणजे आत कसिनोमध्ये नाही, जस्ट एंट्रन्सला.
कसिनोच्या अशा स्पॉटला बसलोय जिथं काय समोरच गाड्या दिसतात आम्हाला, जस्ट लाईक दिस. काय लिटरली काय इथं पॉजच नाहीये, म्हणजे कंटिन्यू वन बाय वन अशा गाड्या दिसायला लागल्यात. मला तर काय उठं वाटत नाही आता इथनं. तर आम्ही आता इथं पोर्ट पशी आलेलो यॉचच्या, ज्यामध्ये तुम्हाला दाखवतो यॉच सगळ्या. तर या सगळ्या इंडिव्हिज्युअल यॉट्स आहेत, म्हणजे अशा कमर्शियल नाहीत की जिथे तुम्ही पे करून जाऊ शकाल. ह्या इंडिव्हिज्युअल यॉच आहेत. आणि या सगळ्या गाड्या बघण्याच्या नादात मी मोनॅकोच्या पुढची ब्लॉगिंग करायलाच विसरलो. गुड मॉर्निंग, इट्स थर्ड डे इन नीस. तर आजचा प्लॅन काय आहे, तर आज आम्ही चाललेलो आहे कान्सला. कान्स, अँटिबीज आणि सेंट पॉल दे वेन्स म्हणून एक इथे 3 स्पॉट आहेत, ते आज आम्ही कवर करणार आहे. पण झालं आहे असं, आता सकाळी नेमकं हे टूर एजन्सीकडून मला त्यासाठी आवडत नाही जाणं. आता आमच्या सकाळी पिकअप होता सकाळी 8:30चा. बरं झालं मी काल मोनॅकोचं कॅन्सल करून आम्ही जायचं ठरवलं, त्यामुळे जास्त वेळ मिळाला, निवांत तिथं सगळं फिरता आलं सगळं. पण आज आता 8:30 वाजता इथं पिकअप होता आणि आता वाजलेत 11:30, तरीसुद्धा हे आलेले नाहीत पिकअप करण्यासाठी. तर इथल्या आहेत अशा एजन्सीज. तर आता 12:30 वाजून गेले, सकाळी 8:30 वाजल्यापासून आम्ही वाट बघत होतो. आणि टूर एजन्सीवाला म्हणतोय मी त्यांना डिटेल्स पाठवल्या, त्यांनीच आले नाहीत. 8 वाजल्यापासून वाट बघत बसलोय. तर एनिवेज जे काय असेल ते, आम्हाला तर काय कोण एन्जॉय करायला अडवू शकत नाही. आता आम्ही आता बाय ट्रेन चाललेलो आहे कान्सला. अँटिबीज तर आम्ही कॅन्सल करेल, जस्ट वी विल एक्सप्लोर द कॅन्स ओनली. सो वी आर फायनली अराइव्ड ॲट द कॅन्स. तर इथं आता स्पेशल दुसरी आम्हाला प्रॉब्लेम काय आहे की आम्ही स्पॉट्सच बघितलेले नाही आहेत कुठं काय जायचं. आता आम्ही जस्ट लोकल मार्केट एक्सप्लोर करणार आहे, काय जे मिळेल ते बघणार, निवांत चिल करणार. आता बास ते टुरिस्ट स्पॉट्स. खूप असे शॉप्स आहेत इथं. आणि हे आहे यॉच शॉप. ज्यावेळेस तुम्हाला पर्सनलाइज्ड यॉच बनवायचे असते, सो दिस विल हेल्प यू टू बिल्ड अ यॉच. तर कॅन्समध्ये आमची चांगलीच गंमत चालू होती. त्या टूर एजन्सीमुळे अर्धा दिवस तर वाया गेला होता व राहिलेला दिवस आम्हाला धावपळीत घालवायचा नव्हता. बहुतेक कॅन्सला आमच्याकडून फक्त एकच दिवस मान्य नव्हता. तर राहिलेला अर्धा दिवस स्पेंड करण्यासाठी आम्ही कॅन्सच्या एक शांत अशा ठिकाणी गेलो. तिथे जाऊन प्लॅनिंग करताना आम्हाला कळालं की कॅन्समध्ये एक दिवस खरंच पुरेसा नाही आहे. तर आम्ही कॅन्सला सी यू सून विथ अ लॉट ऑफ टाईम म्हणून निघालो. सो वी आर बॅक फ्रॉम द कॅम्प. तर ॲक्च्युली असा एक प्रॉब्लेम झालेला आहे की आमची उद्याची जी फ्लाईट आहे ती कॅन्सल झालेली आहे. सो आम्हाला एक अल्टरनेट आता ऑप्शन बघायचा आहे, त्यामुळं आम्हाला काय कॅम्पमध्ये फिरता आलं नाही. तर उद्याची फ्लाईट आमची कॅन्सल झाल्याने आता थोडासा स्ट्रेसफुल वातावरण झालेलं आहे. एक ऑप्शन आहे समुद्रात पोहून जायचं, काय एक ऑप्शन आहे. तर असू द्या, काही का असं ना, 1-2-3 अल्टरनेट ऑप्शन्स आहेत. आता हॉटेलमध्ये जाऊन पहिला एअरलाईन्सला कॉन्टॅक्ट करायचं, असं काय तर झाल्याशिवाय ट्रिप लक्षात पण राहत नाही. सो फ्रॉम दिस स्टेशन आता मी रिटर्न चालू आहे. संजनाला मी एक चॅलेंज केलं की विदाऊट मॅप्स हॉटेलवरती माघारी घेऊन जा. तर कुठं घेऊन जाते बघू संजना? मी बघू चुकून मोनॅकोला घेऊन जाशील? नाही, चुकून घेऊन गेलं तर कुठे घेऊन जाते माहिती आहे का? ते डिओरच्या शॉपपाशी, त्यानंतर गुच्चीच्या शॉपपाशी, असे ॲड्रेस चुकले तर. चॅलेंज ॲक्सेप्ट आहे. ओके लेट्स गो. आता एक 5 मिनिट हळूहळू पुढे जाणार आणि म्हणणार अहो रस्ता सापडत नाहीये, कुठून आलो होतो आपण. हो मॅडम, जरा बघा चौक कुठे आणलाय काय. हा नक्की आलं का नाही संजना हॉटेल? इथे सरळ असल्यामुळे लक्षात यायला लागलंय तुला, दिसतं. हवीला आणलं की बरोबर खरंच. नाईस. ओके, फॉर द फ्लाईट वी गॉट अँड अल्टरनेटिव्ह फ्लाईट्स बाय द एमिरेट्स फ्रॉम द दुबई. तर आम्ही आता काय केलेलं आहे, अल्टरनेट फ्लाईट एक बुक केलेली आहे, जे की आम्हाला लुफ्थान्साकडून एक रिबुकिंगची एक सर्व्हिस भेटली. फ्लाईट कॅन्सलेशन झाल्यावरती तुम्हाला ते रिबुकिंगचे सर्व्हिस भेटते त्यांच्याकडून. तर आता आम्ही इथून उद्या सकाळी 3:30ला काहीतरी निघणार अँड वी विल बी बॅक इन इंडिया. तर यांचे ब्रेड्स खाऊन आता खूप वैताग आलाय. कधी एकदा बँगलोरमध्ये जातोय आणि
नुसते 3-4 मसाला डोसा खातोय झाले. सो इट्स द लास्ट डे इन नीस. तर आम्ही आता चाललेलो आहे समुद्रामध्ये नीसच्या. थोडंसं निवांत स्विमिंग वगैरे करणार आम्ही. It really felt so blissful to take a dive in the ocean of the France. असं समुद्र खूपच स्वच्छ आहे. पाणी इतकं क्रिस्टल क्लिअर दिसतंय. पण जो इट्स द लास्ट डे इन नीस. तर आज आम्ही आता चाललेलो आहे घरी माघारी आणि फ्लाईटचा पण प्रबंध झालेला आहे. ॲज पर मी काल जरा सांगितलं फ्लाईट्सबद्दल की आमची लुफ्थान्साची फ्लाईट कॅन्सल झाली होती अँड वी गॉट न्यू फ्लाईट्स फ्रॉम द एमिरेट्स. सो फर्स्ट टाइम इन द एमिरेट्स आणि विंडो सीट मलाच भेटलेलं यावेळेस. सो यावेळेस मी शेअर नाही करणार. नेवर विंडो सीट. ओके सो फायनली वी आर ॲट द नीस एअरपोर्ट. आणि आता आमची थोड्याच वेळात तिथून एमिरेट्सची फ्लाईट आहे. आता सध्या आम्ही And that's it guys, this is how I spent some days with my love in the paradise. So that was it. Hope you guys like this vlog. अशाच प्रकारचे अजून व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्लॉग्स बघायला आवडतील हेही सांगा. All the suggestions are welcomed positively. So guys, see you soon with another great vlog.